नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल. जिथे असाल तिथे इन्फोगॉड हा चॅनल बघत असाल. तर जे इन्फोगॉड हा चॅनल पहिल्यांदा बघतात त्यावरील व्हिडिओ पहिल्यांदा बघतात त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण काही देवदेवतांची नवीन स्तोत्र ग्रंथ पठण घेत असतो, मंत्र आपण पठण करत असतो व ऑडिओ व्हिडिओ स्वरूपामध्ये आपल्या व्ह्युअर्सला ऑडियन्सला अवेलेबल करून देत असतो. तसेच इन्फोगॉड हा चॅनल मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ज्या कुठल्या भाषेतून आहात तुम्हाला ह्याचा फायदा नक्कीच होईल. तुम्ही इन्फोगॉडवरील व्हिडिओज बघत राहा व तुम्हाला माहिती आवडत असेल ह्या चॅनलवरची व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा. तर जे ऑलरेडी ह्याच्यांनी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते, कारण त्यांनी सबस्क्राईब केल्यामुळं कमेंटद्वारे मला कमेंट्स दिल्यामुळे मला मोटिवेशन मिळते व नवीन नवीन व्हिडिओ माहिती मी व्ह्युअर्ससाठी घेऊन येत असते. तर आता तुम्हाला समजलंच असेल की आज देखील आपण एक नवीन स्तोत्र शिकणार आहोत व आता वर्ष संपत आलेलं आहे. 2024ला आपण ऑलमोस्ट बाय बाय करतोय आणि 2025च्या प्रतीक्षेमध्ये आहे. तर 2025मध्ये देखील नवीन काहीतरी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही दररोज इन्फोगॉड ह्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओज बघत राहा, अपडेट्स घेत राहा आणि मला कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. तुम्हाला नवीन कंटेंट जर बघायचा असेल तर ते देखील मला कमेंटद्वारे तुम्ही कळवत राहा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल मला तर तो देखील तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता. मी नक्कीच तुम्हाला त्याला रिप्लाय देईल. तर आपण वळूयात आजच्या टॉपिककडे. तर आज मी तुमच्यासाठी एक प्रचंड शक्तिशाली असं एक स्तोत्र घेऊन आलेले आहे. ते स्तोत्र आहे श्री शिवशक्ती श्री गणेश स्तुती स्तोत्र. तर ह्या स्तोत्रामध्ये फक्त शिवशक्तीची अशी स्तुती नाही आहे तर श्री गणेशांची शिवशक्तींनी केलेली स्तुती आहे. म्हणजे श्री गणेशांची ह्याची स्तुती त्यांचे आई वडील शिवशक्तींनी केलेले आहे. असं गणपतीचं अत्यंत जागृत पण त्याला शिवशक्तीचा आधार असलेला असं श्री शिवशक्ती श्री गणेश स्तुती स्तोत्र आपण आज पठण करणार आहोत. हे जर स्तोत्र तुम्ही म्हणलं तर तुम्हाला फक्त श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होत नाही तर त्यांचे आई वडील, माता पिता, भगवान शिवशंकर व पार्वतीचा देखील कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. व आपल्याला माहिती आहे की श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. ते विद्येचे देवता आहेत. ते 64 कलांमध्ये निपुण आहेत. कोणत्याही कार्याच्या आधी आपण श्री गणेशांची पूजा करतो, त्यांचे स्तवन करतो, त्यांची स्तुती गातो. त्याचं कारणच हे की श्री गणेशांना जर आपण वंदन केलं कोणत्याही कार्याच्या आधी तर ते आपल्या भोवती एक रक्षा कवच फॉर्म करतात व आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये कृपा आशीर्वाद देतात. कार्यसिद्धीला तडीच नेतात कोणतं पण काम आपलं. त्यामुळे श्री गणेशांचं अभिवादन, त्यांची स्तुती स्तोत्र आपण सकाळी दररोज म्हणायचे आहेत किंवा कोणतेही नवीन काम आपल्याला करायचे तेव्हा त्याआधी त्यांना आपण आवाहन द्यायचे. त्यांचं कोणतेही स्तोत्र मंत्र पठण करून किंवा गाऊन मंत्र जाप करून. आता मी सांगू इच्छिते की हे स्तोत्र संस्कृतमधून आहे. त्याचा अर्थ जो आहे तो हिंदीतून आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही ऑडियन्स असाल, तुम्ही कुठेही असाल इंडियामध्ये किंवा आउट ऑफ इंडिया, तरी तुम्हाला हे उपयुक्त असं स्तोत्र आहे. व मराठी तुम्ही व्ह्युअर आहात, हिंदी व्ह्युअर आहात, इंग्लिश व्ह्युअर आहात तरी तुम्ही हे मराठीतून काढलेले व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होणार आहे. ह्याचा अर्थ मी तुम्हाला हिंदीतून समजावून सांगणार आहे. तर बघतच राहा इन्फोगॉड चॅनल. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड चॅनल. आपण सुरू करूयात शिवशक्ती श्री गणेश स्तुती स्तोत्र. सर्वप्रथम श्री गणेशांना आपण वंदन करायचे. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वते नमः, श्री शिवशंकर नमः, श्री पार्वतेय नमः. श्री शिवशक्ती श्री शक्ती शिवाच्युत श्री गणेश स्तुती स्तोत्र. श्री शक्ती शिवाच्युत श्री गणेश स्तोत्र. नमस्ते गणनाथाय गणानां पतये नमः, भक्तिप्रियाय देवश भक्तव्य सुखदायक स्वानंद वासिने तुभ्यं सिद्धिबुद्धिवराय च नाभिषेय दिवाय धुंडिराजाय ते नमः. वरदभय हस्ताय नमः, परशुधारणे नमस्ते श्रोणे हस्ताय नाभिषेयाय ते नमः. अनाममाय सर्वाय सर्वपूज्याय ते नमः. सगुणाय नमस्तुभ्यं ब्रह्मण्य निर्गुणाय च ब्रह्मेभ्यो ब्रह्मदात्रे च गजानन नमोस्तुते. आदिपूज्याय ज्येष्ठाय ज्येष्ठराजाय ते नमः. मात्रे पित्रे च सर्वशय हेरंबाय नमो नमः. अनादाय च विघ्नेश विघ्नकरे नमो नमः. विघ्नहरे स्वभक्तानां लंबोदर नमोस्तुते. त्वनि भक्तियोगेन योगीशा शांतिमागता
की स्तुवो योग रूपम तम प्रणानाम वश्च विघ्नपम तेन तुष्टो भव स्वामी नियुक्त्यात प्रणेत महाम त्वानुत्थाय गणाधीश उवाच तो महेश्वरा श्री गणेश उवाच भवत्कृमिदं स्तोत्रं मम भक्तिविवर्धनं भविष्यति च सौख्यं पठित शृण्वते प्रदं मुक्तिप्रदं चैव पुत्रपौत्रदिक्तन्तकथाः धनधान्यदिकं सर्वलभते तेन निश्चितम् इति श्री शिवशक्तिरूपं श्री गणेश स्तुतिस्तोत्रम संपूर्णम। अशा प्रकारे आपलं शिवशक्ती रचित श्री गणेश स्तुति स्तोत्र पूर्ण झालेला आहे। आता त्याचा अर्थ आपण समजून घेऊयात। हे श्री शक्ति और शिव बोले, आप दोनों को मेरा प्रणाम है। भक्तों को सुख देने वाले देवेश्वर आप भक्ति प्रिय है तथा गणों के अधिपति है। आप गणनाथ को नमस्कार है। आपको स्वानंद लोक के वासी और सिद्धि बुद्धि के प्राण वल्लभ है। आप अपनी नाभि के भूषण रूप से शेषनाग विराजते हैं। आप ढूंढी राजदेव को नमस्कार है। आपके हाथों में वरद और अभय की मुद्राएं हैं। आप परशु धारण करते हैं। आपके हाथ में अंकुश शोभा देते, नाभि में नागराज। आपको श्री गणेश नमस्कार है। आप रोग रहित सर्व स्वरूप सबके पूजनीय है। आपको नमस्कार है। आप सगुण है, निर्गुण है, ब्रह्म है। आपको नमस्कार है। आप ब्राह्मणों के ब्रह्म वेद एवं ब्रह्म तत्व के ज्ञान देने वाले हैं। हे गजानन आपको नमस्कार। आप प्रथम पूजनीय ज्येष्ठ कुमार कार्तिकेय के बड़े भाई और ज्येष्ठ राज है। आपको नमस्कार है। सबके माता पिता और हेरम को बारंबार मेरा नमस्कार है। हे विघ्नेश्वरा आप अनादि और विघ्न के जनक है। आपको बार बार मेरा नमस्कार है। हे लंबोदरा आप अपने भक्तों का विघ्न हरण करने वाले हो। आपको मेरा दिल से नमस्कार है। योगीश्वर गणेश आपके भक्ति योग से शांति को प्राप्ति हुए योगी स्वरूप आपकी हम दोनों की स्तुति कर रहे हैं। आप विघ्नराज हम दोनों को प्रणाम करते हैं। स्वामीनम इस प्रणाम मात्र से आप संतुष्ट हो। इस प्रकार से शिव शक्ति ने श्री गणेश की स्तोत्र में स्तुति की है। ऐसा कहकर शिव शक्ति ने श्री गणेश को प्रणाम किया। तब उन्होंने दोनों को उठाकर श्री गणेश जी ने कहा, आप दोनों द्वारा किया ये स्तवन, ये गणेश स्तुति स्तोत्र जो कोई भी भक्ति भाव से पढ़ेगा और पठन करेगा, श्रवण करेगा, उसके लिए ये सौख्य प्रदान मैं कर दूंगा। उसके सब संकट विघ्न में हर लूंगा। अतिरिक्त भोग और मोक्ष तथा पुत्र और पौत्री आदि को भी मैं उनको प्रदान करूंगा। हर एक की हर इच्छा में पूरी करूंगा। हर एक के कष्ट में हरण कर लूंगा। मनुष्य स्तोत्र को जो भी पठन करेगा या श्रवण करेगा, उन धन धान्य से, संपत्ति से मैं सभी वस्तुओं का दान करूंगा और निश्चित रूप से मैं उनके हर काम में उनके साथ रहूंगा। असं गणेशजींनी आपल्या माता पितांना वचन दिले। तर मी आशा करते तुम्हाला हे श्री गणेश स्तोत्र नक्की आवडेल। तुम्ही जर म्हणू शकत नसाल तर हे श्री गणेश स्तोत्र तुम्ही दररोज ऐका। हे अत्यंत सोपं आहे, लाभदायी आहे, फलदायी आहे। ह्याच्या फक्त ऐकण्याने पण तुम्हाला जीवनात फरक पडेल। आणि अशा प्रकारे आजचा हा भाग मी पूर्ण करते। तुम्हाला माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इन्फोगॉड ह्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन रोज प्रेस करा। आपण भेटूयात नवीन भागामध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड चॅनल व आता बाय बाय। धन्यवाद।